907 किलोचे बंकर बस्टर बॉम्ब. अमेरिकेकडून मोठे हल्ले. कुठेही आसरा घ्या, इराण असुरक्षित. अमेरिकेनं चहूबाजूंनी वेढा देऊनही इराण माघार घ्यायला तयार नाहीये. उलट यामुळे अमेरिकेचीच डोकेदुखी वाढताना पाहायला मिळतेय. अमेरिकेकडून हळूहळू हल्ल्यांची तीव्रता वाढवली जाते आणि तब्बल 907 किलो वजनाचा बंकर बस्टर बॉम्ब याचा वापर इराणवर करण्यात आल्याची माहिती मिळतेय. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होतोय. अमेरिकेनं इराणच्या एस्फहान या प्रमुख शहरातील एका मोठ्या दारुगोळ्याच्या गोदामावर हल्ला केल्याची बातमी समोर येते. या हल्ल्यात सुमारे 907 किलो वजनाच्या बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आलाय. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करणं हा या हल्ल्याचा मुख्य उद्देश असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेकडे 907 किलो वजनाचा एक असा बॉम्ब आहे जो इराणसाठी धोका बनलाय. हा बॉम्ब म्हणजे साधारणपणे GBU-28 किंवा या श्रेणीतील अधिक विनाशकारी बंकर बस्टर बॉम्ब आहे. GBU-28 हा बॉम्ब सुमारे 1800 ते 2300 किलो वजनाचा लेझर गाइडेड बॉम्ब आहे. 1991च्या ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म या दरम्यान इराकमधील अतिसंरक्षित भूमिगत कमांड सेंटर नष्ट करण्यासाठी हा बॉम्ब अवघ्या 3 आठवड्यात तयार करण्यात आला होता. या बॉम्बची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूया. GBU-28 बॉम्ब हा 16 फूट जाड कॉन्क्रीट किंवा 160 फूट पर्यंतची माती भेदून खोलवर जाऊ शकतो. कल्पना करा, एखादा बॉम्ब हा जमिनीखाली 15 ते 20 मजल्यांपर्यंत पोहोचू शकतो. खोलवर गेल्यानंतर टाइम फ्यूज सक्रिय होऊन स्फोट घडतो, ज्यामुळे लक्ष्याचा पूर्णपणे नाश होतो. मार्च 2026 मध्ये अमेरिकेनं इराणमधील लक्ष्यांवर आपला नवीन 5000 पाऊंड वजनाचा GBU-72/B हा बंकर बस्टर बॉम्ब वापरल्याची बातमी आहे, जो GBU-28 चीच सुधारित आवृत्ती आहे. F-15E स्ट्राइक ईगल, B-2 स्पिरिट आणि B-1 बॉम्बर सारखी विमानं हे विनाशकारी बॉम्ब वाहून नेऊ शकतात. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अमेरिकेनं यापूर्वी 7-8 मार्चला या ठिकाणावर हल्ला केला होता. पुन्हा एकदा विध्वंस घडण्यासाठी अमेरिकेने बंकर बस्टर शस्त्रांचा वापर केलाय. एका अमेरिकी अधिकाऱ्यानं पुष्टी केली आहे की या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात भेदक बॉम्ब वापरण्यात आले आहेत, ज्यामुळे भूमिगत आणि तटबंदी असलेल्या सुविधांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान एस्फहानमधील शस्त्रागार पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी खास तयार केलेले बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले आहेत. हे बॉम्ब जमिनीखाली खोलवर बांधलेल्या कॉन्क्रीटच्या रचना भेदण्याची क्षमता ठेवतात. एस्फहानमधील शस्त्रागाराला लक्ष्य करण्यामागे इराणची लष्करी क्षमता कमकुवत करणं हा मुख्य उद्देश होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात प्रचंड स्फोटाचे आवाज घुमले आहेत. इराणच्या आण्विक कार्यक्रमावर अंकुश ठेवणं हे या हल्ल्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे, असं अमेरिका आणि इस्रायलनं म्हटलंय. 2025 मध्ये झालेल्या 12 डे वॉर मध्येही इस्रायलनं इराणच्या लष्करी आणि आण्विक तळांवर हल्ले केले होते, तर अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर अंतर्गत 3 प्रमुख आण्विक ठिकाणांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे आता या गंभीर घटनांवर तुमचं मत काय आहे? बंकर बस्टर बॉम्बच्या क्षमतेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.